घाटकोपरमध्ये राम कदम यांची दहीहंडी आहे, ठाण्यामध्ये स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी आहे, तर बोरिवलीमध्ये आहे प्रकाश सुर्वेंची दहीहंडी। अशा या राजकीय दहीहंड्यांबरोबर अनेक शहर गावांमध्ये मोठमोठ्या दहीहंड्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठमोठी बक्षिसं गोविंदांसाठी आयोजित करण्यात आलेली आहेत। तर राज्यभरामध्ये आता हा उत्साह जसजसा दिवस पुढे जाईल तसतसा वाढत जाणार आहे आणि सगळ्याच ठिकाणी आता गोविंदांची पथकं हळूहळू येऊ लागलेली आहेत आणि आमचे प्रतिनिधी सुद्धा या दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यात सध्या आपल्या बरोबर आहेत। घाटकोपरमधून राम कदम यांची जिथे दहीहंडी आहे या ठिकाणी मनोज कुलकर्णी तर सीमा आठे आमच्या प्रतिनिधी सध्या बोरिवलीमध्ये प्रकाश सुर्वेंची दहीहंडी जिथे असते त्या ठिकाणी आणि ठाण्यामध्ये विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीजवळ उपस्थित आहेत आणि या तिघांकडून आपण जाणून घेऊया या मोठमोठ्या हंड्यांचा कसा नेमका सगळा उत्सव आणि उत्साह दिसून येतो आहे। सगळ्यात आधी आपण जाऊया मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी घाटकोपरमध्ये उपस्थित आहेत। मनोज, राम कदम यांची दहीहंडी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गोविंदाही येत असतात। मनोज बरोबर आपण संपर्क करणार आहोत, मात्र त्याआधी आपण जाऊया विशालकडे। विशाल, सध्या ठाण्यामध्ये स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी जवळ आहे। विशाल, कसा उत्साह दिसतोय, काय उत्साह आता वाढत चाललेला आहे, किती पथक आतापर्यंत त्या ठिकाणी सलामीसाठी येऊन गेले? अनुपमा, माझ्या मागे तुम्ही इथे बघू शकता प्रचंड असा उत्साह जो आहे तो गोविंदा पथकांमध्ये दिसून येतोय आणि त्याला आपण एक म्हणू शकतो की त्यांच्या आनंदामध्ये अजून भर पडली आहे। ती जोरदार पावसाची सर इथे आलेली आहे। हा सकाळपासून कधी ऊन हलका पाऊस होता, मात्र आता गेल्या 15 मिनिटांपासून जोरदार पावसाचा सुरुवात इथे झालेली आहे आणि त्याच्यामुळे आनंद आपल्याला या गोविंदांच्या चेहऱ्यावरती आपल्याला बघायला मिळतोय। आत्ता जे आहे हंडीचं पूजन जे आहे या ठिकाणी झालेलं आहे आणि हंडी आता वरती चढवण्यात आलेली आहे। आत्ता पहिली 10 पथकं जी आहेत त्यांना इथे पाचारण करण्यात आलेलं आहे आणि पुढील एक 15 ते 20 मिनिटात जी आहे हंडी जी इथे वरती लावली जाईल आणि या उत्सवाला सुरुवात होईल। माझ्यासोबत इथले आयोजक जे आहेत मराठे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मला सांगा मराठे जी, स्वामी प्रतिष्ठानची हंडी एक ठाण्याचा एक मानबिंदू बनलेला आहे, कसं बघता आपण या हंडीकडे? गेल्या कित्येक वर्षांपासून एक यशस्वी आपण आयोजन करताय। गेल्या 7 वर्षापासून आपण स्वामी प्रतिष्ठानतर्फे शिवाजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ही दहीहंडी साजरी करतोय। ही ठाण्यातलीच नाही तर मुंबई आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दहीहंडी म्हणून मानली जाते, सेलिब्रिटी दहीहंडी म्हणून मानली जाते। इथे सर्व प्रकारची सुरक्षेची काळजी घेतली जाते। गोविंदांच्या हार्नेसची सुव्यवस्था केलेली असते, खाली मॅट्स टाकलेले असतात, ॲम्ब्युलन्स असते, डॉक्टर्स असतात, त्याच्यामुळे गोविंदा इथे पूर्णपणे एन्जॉय करतात। हा पूर्ण थरार गोविंदा पथकांचा आपण बघू शकतो की लवकरच जे आहे या दहीहंडी उत्सवाला सुरुवात होईल आणि सेलिब्रिटी आणि अनेक राजकीय नेते या ठिकाणी उपस्थिती लावतील। विशाल, जरूर असे संपर्कात राहा। आपण जाऊया सीमाकडे सुद्धा असाच उत्साह मागठाणेमध्ये आहे का जाणून घेऊया सीमाकडून। सीमा, कशा प्रकारे प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीजवळ उत्साह दिसतोय आणि काय गोविंदांची पथक आता येऊ लागली, त्या कुठपर्यंत दहीहंडी बांधण्याचं काम आलं? दहीहंडी फोडण्यासाठी एक थर रचण्यासाठी आता गोविंदा पथक सज्ज असलेल्या आपल्याला सध्या बघायला मिळत आहे। आपण बघू शकता दृश्यांच्या माध्यमातून गोविंदा पथकांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळत आहे। जसजशी वेळ वाढत जाणार तसतसा उत्साह सुद्धा या गोविंदा पथकांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। आता सगळ्या गोविंदा पथकांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि नोंदणी केल्यानंतर थर लावण्यासाठी, थर रचण्यासाठी गोविंदा पथक या ठिकाणी सज्ज असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। थोड्याच वेळामध्ये खरं तर या दहीहंडी उत्सवाला सुरुवात होणार आहे, मात्र तत्पूर्वी आपण गोविंदा पथकांमध्ये जो उत्साह आहे तो बघू शकतोय। कधी आपण थर रचून या उत्साहाने या ठिकाणी आपण बघू शकतो की आतुरतेने वाट बघताना आपल्याला बघायला मिळत आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये या उत्सवाला सुरुवात होणार आहे। प्रकाश सुर्वे यांच्या वतीनं आपल्याला माहिती आहे की पश्चिम उपनगरामध्ये सगळ्यात मोठी दहीहंडी जी आहे ती आयोजित केली जाते आणि यंदाही दरवर्षीप्रमाणे उत्साह आणि तशी तयारी आपल्याला बघायला मिळते।
आणि सगळ्यांचं लक्ष या दहीहंडीकडे असतं आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जमते. आपण बघू शकतो की हळूहळू गोविंदा पथक ज्या पद्धतीनं या ठिकाणी दाखल होत आहेत तशा पद्धतीने या ठिकाणी लोकांची सुद्धा गर्दी वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे. थोड्याच वेळामध्ये प्रकाश सुर्वे जे आमदार आहेत थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी दाखल होतील आणि या दहीहंडी उत्सवाला जी आहे ती सुरुवात होणार आहे. आपण जर बघू शकतो तर मोठी अशी दहीहंडी जी आहे ती बांधण्यात आलेली आहे आणि या दहीहंडीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक गोविंदा पथकांचा प्रत्येक गोविंदाचा प्रयत्न असणार आहे. उंच अशी आपण या ठिकाणी दहीहंडी बघू शकतो आणि या दहीहंडीपर्यंत पोहोचण्यासाठी आता स्पर्धेला उत्साहाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे. अगदी सीमा, उत्सवाला सुरुवात होती आहे आणि गोविंदांची पथकं आता येऊ लागलेली आहेत. मोठा उत्साह एकंदरीतच सध्या गोविंदांमध्ये दिसून येतोय.